आता बातमी आहे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीबद्दलची। सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती एकता दिन म्हणून साजरी केली जाते। सरदार पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त भव्य परेड आयोजित करण्यात आली होती। पंतप्रधान मोदींनी स्टॅच्यू ऑफ युनिटी इथे श्रद्धांजली वाहिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातच्या केवडियातील स्टॅच्यू ऑफ युनिटी इथे पटेलांच्या पुतळ्यावर पुष्प अर्पण करत त्यांना आदरांजली वाहिली आहे। पंतप्रधान मोदींनी नर्मदा जिल्ह्यातील एकता नगर जवळच्या सरदार पटेलांच्या भव्य पुतळ्याला भेट दिली। तसंच लोहपुरुषासमोर मोदी नतमस्तक झाले आहेत। पंतप्रधान मोदींनी सरदार वल्लभभाई पटेलांच्या स्मृतींना अभिवादन केलं आणि त्यांच्या गौरवपर काही उद्गार देखील काढले आहेत। सरदार साहब चाहते थे जैसे उन्होंने बाकी रियासतों का विलय किया वैसे ही पूरे कश्मीर का विलय हो, लेकिन नेहरू जी ने उनकी वो इच्छा पूरी नहीं होने दी। कश्मीर को अलग संविधान और अलग निशान से बांट दिया गया। साथियों, कश्मीर पर कांग्रेस ने जो गलती की थी उसकी आग में देश दशकों तक जलता रहा। तर सरदार वल्लभभाई पटेलांना लोहपुरुष का म्हटलं जातं आणि त्यांचं उल्लेखनीय कार्य नेमकं काय होतं ते पाहूयात। शेतकऱ्यांसाठी केलेल्या बारडोली सत्याग्रहामुळे त्यांना सरदार ही उपाधी मिळाली होती। स्वातंत्र्यानंतर देशाचा 40% भूभाग संस्थानिकांच्या अधिपत्याखाली ताब्यात होता। भारतात सहभागी होण्यास काही संस्थानिकांचा विरोध होता, त्यामुळे देशांतर्गत काही राष्ट्र तयार होण्याची भीती होती। पटेलांनी व्यक्तिशः संस्थानिकांशी बोलून त्यांना भारतात सहभागी केलं। विशेष म्हणजे रक्त न सांडता त्यांनी हा भूभाग भारतात सामील केला। हैदराबादच्या निजामाने भारतात सहभागास नकार दिला। पटेलांनी ऑपरेशन पोलो राबवत निजामाला गुडघ्यावर आणलं। जुनागडच्या नवाबाने पाकिस्तानात सहभागी होण्याचा निर्णय घेतला, पण त्याचवेळी हा निर्णय वास्तविक तिथली 80% जनता धर्माने हिंदू होती आणि हा निर्णय देशविरोधात गेला होता। त्याच्यामुळे पटेलांनी कूटनीती आणि ताकदीचा वापर करत हा भाग ताब्यात घेतला। यानंतर जुनागडचा नवाब पाकिस्तानात पळून गेला। भारताच्या एकतेच्या दृष्टीने या रणनीतीने महत्त्वाची भूमिका बजावली। एकसंध भारताचे शिल्पकार म्हणून पटेलांना ओळख यामुळे मिळाली। पाचशे 565 संस्थानिकांना भारतात सामील केल्यामुळे लोहपुरुष अशी उपाधी त्यांना देण्यात आली। पटेलांच्याच प्रयत्नातून IAS आणि IPS ची स्थापना झाली। पहिल्या जनगणनेमध्ये सरदार पटेलांची महत्त्वाची भूमिका होती। काश्मीरबाबत संयुक्त राष्ट्र संघात जाण्याच्या नेहरूंच्या निर्णयाला पटेलांचा विरोध होता। गुजरातच्या कावडिया इथं सरदार वल्लभभाई पटेल यांचा पूर्णाकृती भव्य पुतळा, या पुतळ्याच्या परिसराला एकता स्मारक म्हटलं जातं। इथे सरदार पटेल यांच्या 150व्या जयंतीच्या निमित्तानं पथसंचलन करण्यात आलं। यात गुजरात पोलिसांची पथकं सहभागी झाली होती। यावेळी भारताच्या संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या कला सादर करण्यात आल्या, तसंच काही चित्तथरारक प्रात्यक्षिकं देखील सादर करण्यात आली। हवाई दलानं अंगावर शहारा आणणाऱ्या काही कवायती देखील आकाशात करून दाखवल्या। पथसंचलनाच्या वेळी सादर करण्यात आलेली काही प्रात्यक्षिकं आपण पाहूयात।
गजब की फुर्ती और तीव्रता के साथ पार करती 2024 की अखिल भारतीय तू विंडो कशाला घेता येतात बीएसएफ की भारतीय नर्तकी स्वांग रिया की यह छलांग नहीं बल्कि उड़ान। उल्लेखनीय है कि रिया ने 116 से भी अधिक है मानो एकता की अदृश्य डोर से बंधे हुए हो। आपकी दाहिनी ओर से प्रस्तुत है टीम की कॉम्बिनेशन जंप। इस कॉम्बिनेशन जंप को गजब की फुर्ती और तीव्रता के साथ पार करती 2024 की अखिल भारतीय पुलिस प्रतियोगिता की चॅम्पियन बीएसएफ की भारतीय नर्तकी। सरदार पटेल यांच्या 150व्या जयंतीच्या निमित्तानं गुजरातच्या केवडिया इथे विशेष पथसंचलन आयोजित करण्यात आलं होतं आणि यात महाराष्ट्राच्या चित्ररथाने देखील सहभाग घेतला। राज्य की समृद्ध संस्कृति को दर्शाती महाराष्ट्र की यह झांकी अग्रसर है अब मंच की ओर। माझा राजा माझा शिवबा घ्यावा मुजरा माना